हे काय प्रकाश भाटसाळींसाठी नवीन गोष्ट नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, हे दोन्ही संघटना आणि पक्ष हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जातात, परंतु त्याला काळिमा फासण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रकाश भाटसाळ यांनी केलं आहे. म्हणून आता भारतीय जनता पार्टीपेक्षा मी तर म्हणतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता हे हातात घेऊन त्यावर विचार करावा आणि अशा आमदाराला पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मी करतो. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये अकोट जी अकोला जिल्ह्यातील नगर परिषद आहे त्या ठिकाणी जो निकाल लागला त्यानंतर भाजप आणि MIMची युती झालेली पाहायला मिळाली. अकोट विकास पॅनलच्या नावाखाली अकोट विकास मंचच्या नावाखाली ही युती झाली होती. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिकांना फटकारलं. या युतीसाठी पुढाकार घेणारे जे आमदार प्रकाश भाटसाळ होते त्यांनासुद्धा पक्षाने नोटीस दिलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूड आहेत. दादा, काय सांगाल या युतीवर? नाही, हे काय प्रकाश भाटसाळींसाठी नवीन गोष्ट नाही आहे. मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा दर्यापूर मतदारसंघामधून जेव्हा मी आमदारकीसाठी उभा होतो तेव्हा यांनी विरोधी पक्षाचा प्रचार केला. महायुतीचे घटक असताना देखील त्या ठिकाणी व्हिडिओ आमदार असताना देखील व्हायरल केले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जर त्यांना फटकारलं असतं किंवा त्यांच्यावर जर कारवाई केली असती तर आजची नौबत भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आली नसती. राजरोषपणे व्हिडिओ जाहीर करणे एखाद्या महायुतीच्या उमेदवाराविरोधात, ते गोष्ट झाल्यावर त्याचं उत्तर त्यांना आता जी नगरपरिषदेची जी निवडणूक झाली ज्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी या नगराध्यक्षा होत्या, आज 3 नंबरला जाऊन पोचल्या आणि 4,500 मतं मिळाली. या उलट भारतीय जनता पार्टीच्या उलट शिवसेनेला 6,500 मतं, त्या ठिकाणी 2,000 मतं त्यांच्यापेक्षा जास्त मिळाली. आणि आज अकोटमध्ये तेच पुन्हा परिस्थिती. आज त्यांना लक्षात आलं की आपल्या हातून सत्ता जाते आणि सत्ता पिपासू हा व्यक्ती आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन राजकारणामध्ये काम करायचं. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, हे दोन्ही संघटना आणि पक्ष हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जातात, परंतु त्याला काळिमा फासण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रकाश भाटसाळ यांनी केलं आहे. आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीपेक्षा मी तर म्हणतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता हे हातात घेऊन त्यावर विचार करावा आणि अशा आमदाराला पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मी करतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते भाजपसोबत गेले होते. मात्र वारंवार एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना डावलण्याचा प्रयत्न हा भाजपकडून वारंवार केला जातो. तुमच्याही विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे आमदार प्रकाश भाटसाळांनी ज्या पद्धतीने विरोधात काम केलं त्याच पद्धतीने नवनीत राणेंनी सुद्धा तुमच्या विरोधात काम केलेलं आहे. आज तोच प्रकार आपण बघतो आहे, अमरावतीमध्ये घडतो आहे. अमरावतीमधलं राजकारण आपण जर पाहिलं तर म्हणजे देशात आणि जगात कधी असं राजकारण झालं नसेल. ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवाऱ्या दिल्या गेल्या, त्यांच्या विरोधामध्ये दुसरा पक्ष त्याचे उमेदवार टाकतो, त्याचा प्रचार भारतीय जनता पार्टीचे नेते करतात. हाच प्रकार माझ्या विधानसभेत सुद्धा घडला. आणि मला वाटतं की अक्षरशः खऱ्या अर्थानं जे दशकं जेव्हा भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हतं तेव्हापासून जे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्ह्यामध्ये उभा केला त्यांना आज तिकीटं दिली. आज अक्षरशः त्यांच्याबरोबर ही बेईमानी आहे, त्यांच्यावर अन्याय आहे की एका ठिकाणी तिकीट द्यायचं, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पण तिकीट द्यायचे, युतीमध्ये राहायचं आणि त्याच्या विरोधात भाजपाचेच पदाधिकारी भाजपाच्या नेत्यांचे फोटो लावायचे. जे माझ्याबरोबर घडला, हा अन्याय घडला. चक्रव्यूहामध्ये अडकवल्यासारखी आमची परिस्थिती झाली. आमचं तर झालं, परंतु आज सेम परिस्थिती भाजपाच्या स्वतःच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर हाच प्रकार घडतो आहे. मला वाटतं जर असा प्रकार जर चालत राहिला तर भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फार जास्त काळ त्या पक्षामध्ये टिकणार नाहीत आणि तेही कुठला तरी मोठा निर्णय घेऊन मोकळे होतील. 2014मध्ये भाजपसोबत जे घटक पक्ष होते त्यांनी सांगितलं होतं की भाजप आमचं खच्चीकरण करते, घटक पक्षांना संपवते. तोच प्रकार आत्ता जे सोबत आहेत भाजपच्या त्यांच्यासोबतही होतोय का आणि यामागचं सूत्रधार कोण आहे, काय वाटतं? दुसऱ्या पक्षांसोबत सोडा, मी तर म्हणतो भाजपमधल्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांसोबत तो प्रकार आज घडतो आहे. आज जे भाजपाचे मूळ कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ज्यांना तिकीटं मिळालेली आहे, जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची तिकीटं कापण्यात आले, जे उमेदवार दिले त्यांच्या पण विरोधामधील त्यांचे उमेदवार मागे घेण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पत्र देऊन झालं. याच्यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असू शकते? आणि खऱ्या अर्थानं हा प्रकार फक्त अमरावतीमध्ये हा जो राजकारणाचा जो चिखल झाला आहे, मला वाटतं अशा पद्धतीचे प्रकार जर घडत राहिले तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे मला वाटतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी नक्कीच विचार करावा आणि काहीतरी निर्णय घ्यावा.
तुमची आणि भाजपची युती अमरावतीमध्ये महानगरपालिकेसाठी होणार होती, मात्र नेमकं काय घडलं? ऐनवेळी तुम्हाला वेगळं लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. काय घडलं नेमकं? हे बघा, आज युती व्हावी ही आमच्या वरिष्ठांची इच्छा होती. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तसे आदेश दिले होते. आमच्याही भरपूर बैठका झाल्या, 4-5 दिवस आम्ही बसलो त्यांच्यासोबत. परंतु शेवटच्या दिवशी ज्या बैठकांमध्ये आम्ही जो आकडा दिला होता, तो आकडा तर जुळत नव्हताच. अतिशय कमी सीट आम्हाला दिल्या जात होता. परंतु ज्यांच्यावर चर्चा झाली होती, फायनल झाल्या होत्या, त्या जागासुद्धा शेवटच्या दिवशी बदलण्यात आला आणि आम्हाला अतिशय अशा जागा देण्यात आल्या की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, तशा जागा आम्हाला देण्यात आल्या. आणि त्यामुळे कुठेतरी आम्हालाही आज आणि माननीय शिंदे साहेबांनी एक सांगितलं होतं, सन्मानाने जर जागा मिळणार असतील तरच निवडणूक युतीमध्ये लढा, नाहीतर सेपरेट लढा. आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी तो निर्णय घ्यावा लागला. म्हणजे आता तुम्हाला महायुतीमध्ये सन्मान मिळत नाही असं म्हणायचं? विषय महायुतीचा नाही, त्यावेळच्या जागा वाटपांमध्ये ज्या आम्हाला जागा हव्या होत्या तेवढ्या जागा न देता, इवन ज्या जागा पाहिजे त्याही न दिल्या गेल्यामुळे कुठेतरी आम्हाला निर्णय घ्यावा लागला तसा. बरं, हे संपूर्ण काही वातावरण पाहता यामागचं नेमकं सूत्रधार कोण असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, विषय सूत्रधाराचा नाही आहे. विषय हा भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे. आज पंतप्रधान त्या पक्षाचा गेले 10 वर्ष होते आणि आता हे 3री टर्म आहे. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या पक्षाला एखादा कोणतरी सूत्रधार चालवेल असं मला वाटत नाही. पक्षालाच निर्णय घ्यावा लागेल आपल्याला कशा पद्धतीची भूमिका ठेवायची आहे. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेते हे सक्षम आहेत. फक्त कुठला तरी निर्णय, त्यांना ठोस निर्णय घ्यावा लागेल आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी टिकवण्यासाठी. बरं, आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचा प्रचार करताय, जागोजागी भेटी देताय, कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि काय अपेक्षा काय आहेत त्यांच्या? आजपर्यंत सर्व पक्षांचे महापौर, उपमहापौर सत्ता त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे. आणि त्यामुळे जनतेने कधी शिवसेनेची सत्ता, पूर्ण सत्ता कधी पाहिलेली नाही. आणि त्यामुळे आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे स्वतः नगरविकास मंत्री आहेत. आज रस्ते, नाले, ओव्हरब्रिज, गार्डन, हॉकर्सचे प्रश्न, कुठलाही विषय असला तो शेवटी नगरविकास खात्याच्या अंतर्गत असतो. आणि नगरविकास मंत्रीच जर आमच्या हातात आहे, त्यामुळे नक्कीच पैशाची कमी तर नसणारच. इवन कुठलंही नगरविकासाचं काम असलं तर ते करून घेणं फार सोपं होईल हे जनतेच्या लक्षात येतं आहे. आणि त्यामुळे जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद की हे नगरसेवक निवडून दिले, हा आमचा महापौर निवडून दिला, तर नक्कीच त्या ठिकाणी आपली अमरावतीकरांची कामंही होतील आणि अमरावतीचा विकास होईल हे जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे जनतेचा विश्वास हा अधिक दृढ होत चालला आहे. आणि त्या ठिकाणी एक राजकारणाचं चिखल आणि या ठिकाणी धर्मावर चालणारा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना याच्यावर विश्वास अजून लोकांचा होत चाललेला आहे. जनतेने जर शिवसेनेला लोकमत दिलं तर तुम्हाला सत्तेत अमरावती महानगरपालिकेमध्ये कुणासोबत जायला आवडेल? बघा, आमची युती ही भारतीय जनता पार्टीसोबत नैसर्गिक युती आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी, प्रमोद महाजनजी, मुंडेजी ह्या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर की हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन होऊ नये या एकमेव मुद्द्यावर, त्या ठिकाणी बाकी सर्व विषय गौण आहेत, परंतु हाच विषय महत्त्वाचा आहे की हिंदुत्व विचार टिकले पाहिजे. त्या मुद्द्यावर ही युती झाली होती. ती नैसर्गिक युती आहे. आणि त्यामुळे नक्कीच जर आमच्या जागा निवडून आल्या महापौर पदासाठी आम्ही जर जात असू तरीसुद्धा आम्ही नैसर्गिक युती म्हणून पहिला प्रेफरन्स आमचा भारतीय जनता पार्टीच असेल. तर एकूणच हे होते कॅप्टन अभिजित अडसूळ. अकोट नगर परिषदेची निवडणूक असो अथवा अमरावती महानगरपालिकेची निवडणूक असो, या विषयावर त्यांनी संवाद साधलेला आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.